रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत बरोबर टॉप अशा 9 प्रकारच्या डिझाइन ज्या बोट नेकमध्ये आणि डीप नेकमध्ये असणार। आपलं ब्लाउज पीसचा जो बॅक पार्ट आहे ना तो सरळ आहे, त्यावरून मी हा जो काही आपला पॅटर्न तयार केलेला आहे तो असा ठेवून घेतलेला आहे। सेंटरला कट लावत आपण बरोबर सेंटर पॉइंटला मॅच करायचा आणि पिनांच्या मदतीने सेट करायचा। आता इथं पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला, तर बघा मी बरोबर पॉइंट घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशी शिलाई कॉर्नरवर बघा सुई आतमध्ये थांबवायची, परत दाब वर करत कापड फिरवायचा। आता हा देखील कॉर्नर मी इथं पॉइंट व्यवस्थित घेणार आहे। कस्टमरला थोडासा जो शेप आहे तो आतील थोडा पसरट हवा म्हणजे मोकळा हवा होता, मग त्या पद्धतीने मी 2 इंच घेतलेला आहे। असे बदल मी माझे स्वतःचे करून घेत असते। आपल्याला कस्टमर कसं सांगत असतं त्यानुसार आपल्याला चेंजेस करता यायला हवे। जेव्हा तुम्ही कंटिन्यू शिवण काम करणार ना, तुम्ही या क्षेत्रात एकदम कायमचे कंटिन्यू बिझी असणार, तेव्हा तुम्हाला नक्कीच असं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते कळायला लागतील प्रत्येक गोष्टीची। ठीक आहे, तर फायनली आपला गळा जो आहे तो इथं तयार झालेला आहे। बघू शकता एकदम सुंदर असा बोटनेक मी तुम्हाला इथं तयार करून दाखवलेला आहे। तर आता दिवाळी स्पेशल आपली ही डिझाइन असणार आहे। तसंच तुम्ही हे लग्न समारंभासाठी देखील वापरमध्ये घेऊ शकता। एकदम युनिक अशी डिझाइन आपण इथं बनवून घेतोय कलर कॉम्बिनेशन मध्ये। साडी खूप सुंदर आहे, तर साडीतील कापड मी थोडा बाजूला केलेला आहे आणि त्यानंतर आपण बॅक पार्ट पूर्णपणे प्लेन घेत इथं कॅनव्हासवरती मी गळा तुम्हाला मार्किंग करून दाखवते। कड्याची उंची तसंच रुंदी मी किती घेतलेली आहे तुम्हाला स्क्रीनवरती माप दिलेले आहेत। तर बोटनेकमध्ये बघा सर्वप्रथम आपल्याला बोटनेकचा हा जो वरचा शेप असतो ना तो द्यायचा असतो। त्यानंतर मला कस्टमरने टाकलेला आहे गळा, पोस्टर गळा टाकलेला आहे आणि मग त्यांनी जशी मला डिझाइन टाकलेली आहे ना व्हॉट्सअपला त्याचप्रमाणे मी त्यांना बनवून देते। तर बघा फोटो तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये देत चालते, तर तुम्ही ते बघू शकता। आणि तुम्हाला सेट वाईज मागवायचे आहेत म्हणजे तुम्ही ऑर्डर देणार ना त्याप्रमाणे तुमची ऑर्डर घेतल्या जातील। व्हॉट्सअपवरती तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे, कुठले पॅटर्न तुम्हाला कसे मिळतील याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे। किंमत देखील तुम्हाला व्हॉट्सअपवरच सांगितली जाणार आहे। छोटासा असा व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला साईडला दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यासोबत ह्या बोटनेकवरती डिझाइन देखील मी अशा पद्धतीने करून घेते। तर बघा इथे मी पोटली बटन बनवून घेतलेले आहेत। पोटली बटन न लावता तुम्ही अशाच पद्धतीने देखील गळा बनवू शकता। तर हे बघा संपूर्ण गळ्यावरती मी पोटली बटन लावले, तसंच पोटली बटनच्या एक्स्ट्रा काप आता आपण तयार बॅक पार्ट जो आहे तो सीधा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती हा जो काही पोटली बटनवाला आपण गळा तयार करून घेतला तो असा उलट ठेवलेला आहे। बघा याला दिलेले आहे की जेणेकरून कापड याचा कुठूनच म्हणजे आतील बाजूने देखील कापड दिसणार नाही। तर एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपण हे जे पोटली बटन आहेत ते खूप सुंदर अशा पद्धतीने इथं लावून घेतलेले आहेत आणि प्राइस थोडीशी मी जास्तीची घेत असते। तर ह्या ब्लाउजची देखील शिलाई मी घेणार आहे बरोबर 550 रुपये। ठीक आहे, तर मग मैत्रिणी आज यासारखे त्या डिझाइन बनवून तुम्हाला देखील कंटाळा आला असेल तर आता ट्राय करा तुम्ही ही एकदम मस्त न्यू अशी डिझाइन। ही डिझाइन बनवताना काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला टक्स जे असतात ना ते फक्त अस्तरवर घ्यायचे आहेत। नंतर आपण परत घडी घातलेली आहे। टक्स घेतल्यामुळे आपला जो काही कापड आहे ना तो असं खाली आलेला आहे। बघा त्याला मी सरळ केला, स्केल ठेवून दाखवते। एकदम सरळ असं एक लाईन मध्ये आपल्याला करायचं आहे। त्या पसरट असा पान आकार मी दिलेला आहे, त्या खाली 1.5 इंचावर पॉइंट लावला आणि असा इथे एक क्रॉस अजून आकार दिलेला आहे। ब्लाउज पीस आहे त्याला ऑलरेडी कॅनव्हास चिपकून आलेला आहे, म्हणजे कॅनव्हास न म्हणता आपण त्याला फ्युजिंग पेपर म्हणूया, तो याला चिपकून आलेला आहे। तर ब्लाउज पीस जो आहे तो एकदम कडक असा आहे, म्हणून याला कॅनव्हासची गरज मला पडलेली नाहीये। पण तुमचं जर का ब्लाउज पीस कॉटनचं असेल, एखाद्या सिल्क साडीवरचं असेल तर मग तुम्ही तेव्हा मात्र इथं कॅनव्हासचा वापर नक्कीच करा। इस मापासाठी बनवून घेते। ठीक आहे, 36 साईज साठी हे ब्लाउज बनतंय। लाईट आली तेव्हा मी कंटिन्यू केलेलं आहे हे काम, या बुकिंग झालेले आहेत।
ठीक आहे ना। ब्रायडलच्या ब्लाउजांच्या डिसेंबरपर्यंतच्या ऑर्डर माझ्या घेतल्या गेलेल्या आहेत, त्या आपण बो करणार आहेत। बनचा बो करण्यासाठी बघा अशा पद्धतीने मी त्याची घडी घातलेली आहे आणि व्यवस्थित बघायची सारखं आहे का दोन्ही बाजूला, आणि परत इथं छोट्या छोट्या प्लेट करत आपण असं एक सोबत घेतलेला आहे त्याच्या खाली, आणि त्यावर आपण बटन लावून एकदम छान अशी डिझाइन आपली इथं झालेली आहे। तर मग मैत्रिणी तर तुम्ही ही डिझाईन कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजवरती बनवू शकता, जसं की पैठणी ब्लाऊज, सिल्क ब्लाऊज असेल तुमचं, कुठल्याही ब्लाऊजवर ही डिझाईन जी आहे ती एकदम शोभून दिसणार आहे। विशेष म्हणजे याला कलर कॉम्बिनेशनची गरज नाही, एकाच रंगात तुम्ही ही डिझाईन बनवू शकता। तर मी तुम्हाला माप सविस्तर स्क्रीनवरती दिलेले आहेत, तुम्ही लक्षपूर्वक बघत चला की मी कशा पद्धतीने गळ्याची मार्किंग करून घेते आणि आकार मी कशा पद्धतीने देते। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, डिझाईन एकदम युनिक असणार आहे। की आता इथं मी सिंपल असा मटका गळा ड्रॉ करून घेतलेला आहे। हवं तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या कापडनुसार इथं कॅनव्हसचा वापर करू शकता। आता हे बघा इथं सिंपल असा मटका गळा आपला तयार झाला। त्यानंतर आपण इथं 1.5 इंच रुंदीला अशी पट्टी घेतलेली आहे आणि याला बघा असं दोन्ही बाजूने अर्धा इंच फोल्ड करत अजून एक अर्धा इंच फोल्ड केलेला आहे। जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने तयार झाली। त्यानंतर आपण 2 इंच मोजत बरोबर 2-2 इंचाच्या छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेणार आहेत। आपल्याला पट्टी व्यवस्थित स्टिच करायची आहे, फक्त अर्धा इंच बाहेर राहील अशा पद्धतीने आपल्याला ह्या संपूर्ण पट्ट्या सारख्या लेवलने स्टिचिंग करून घ्यायच्या आहेत। मी इथं लावून घेतली। आता आपल्याला दोरी बघायची आहे। शोल्डर पासून मी दोरी सेंटर पर्यंत मोजून घेतली आणि त्याखाली मी अजून त्याला चांगली म्हणजे 6 ते 7 इंच एक्स्ट्रा घेतली। असे मी दोन्ही बाजूचे 2 पार्ट इथं कटिंग करून घेते, त्यांना फिनिशिंग येणार नाही आणि तुम्हाला ते बघायला देखील चांगले वाटणार नाही। तर बघा फायनली आपल्या दोन्ही बाजूची दोरी टाकून इथं बरोबर सेंटरला आपण आणून घेतली। आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर बघा सर्वप्रथम आपण बोटनेकमध्ये डिझाईन बनवतोय आणि जसं की तुम्ही बघितलं मी मोबाईलमध्ये मला जसं कस्टमरने गळा टाकलेला आहे त्याप्रमाणे मी हा जो बोटनेक आहे ना याला आपल्याला डायरेक्टली असं म्हणजे सिंगल करत त्यावरती मार्किंग करायची आहे। आपण नेहमी गळ्याची मार्किंग डबल कॅनव्हसवर किंवा डबल फोल्डेड कापडवर करतो ना, तर असे जेव्हा आकार येतात ना मग ह्या आकारांची जी मार्किंग असते ती आपल्याला एकदम पूर्णपणे कापड ओपन करून मग त्यावर करायची असते। तर शॉर्टकटमध्ये आहे। तर तुम्हाला ह्या डिझाईन्सचे डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचे असतील तर सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, तुम्ही बघा। नसतील तुम्ही बघितले तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही देखील अशाच छान छान डिझाईन बनवू शकता। मार्जिन वगैरे असं आपण राहू देत, फक्त आणि फक्त अस्तरवर मी त्याला चिपकवून घेतलेला आहे। ठीक आहे, जर का तुमचं ब्लाऊजचा कापड असं एकदम पातळ असेल, ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही ह्या जागेवर वेगळ्या अस्तरचा अजून वापर करू शकता। त्यासाठी मी इथं बघा आजूबाजूच्या कापड एकदम व्यवस्थित असं कट केलं आणि पेनाच्या मदतीने टोक काढून घेतलेला आहे। वाव किती सुंदर असा शेप तयार झाला ना, एकदम छान असा, एकदम जसा आकार आपण मोबाईलमध्ये बघितला तसंच। तिथं थोडे जास्तीचे बटन लावलेले होते, कस्टमरला एवढे बटन नकोय म्हणून आपण एकच बटन लावलेलं आहे। मी अशा ब्लाऊज पीसमधून कापड कट केलेलं आहे, एकदम लांब लांब पट्ट्या अशा कट करून घेतल्या। त्यांना आता आपण जॉईंट देणार आहेत, कारण आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे त्यासाठी थोडं लांब कापड लागत असतो। तिला अशी फोल्ड केलेली आहे, म्हणजे उलट बाजूने आपण यावरती टिप टाकतोय। आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा तुम्ही कुठलेही ब्लाऊज शिवत असणार तर तुम्हाला फिटिंग जमत नसेल तर त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण टिप्स सोबत मी तुमच्या सोबत डायरेक्टली लाईव्ह मध्ये ब्लाऊज फिटिंग शेअर केलेले आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि असेही आपले लाईव्ह वरती नवनवीन असे प्रकारचे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवत असते। तर आता आपण हा कापड असं पलटून घेतला, यावरती तुम्ही इस्त्री करू शकता। आधी छानपैकी अशी मस्त प्रेस करून घ्या, तर मग तुमच्या फ्रिलला जसा हवा तसा प्रॉपर लुक मिळणार नाही। ठीक आहे, तर फायनली आपली ही जी डिझाईन आहे ती इथे एकदम मस्त अशी ओके झालेली आहे, बनवू शकतो।
तर आपण आता ही फ्रिल तर मटक्याला लावून घेतलेली आहे. असंच तुम्ही पान आकाराच्या गळ्यावर देखील लावू शकता. इथं मी बोटनेकमध्ये असा शेप दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. जसा आकार दिलेला आहे तसाच मी इथं कट करणार आहे. आता तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बघायला मिळणार आहेत, पण मी कॅनव्हास न लावता डायरेक्टली तसाच याला स्टिच केलेला आहे. अटॅच व्हायला हवा यासाठी इथं पट्टी जॉईंट मी केलेले आहे. तर पॉइंटेड गडी जेव्हा बनवतात ना तेव्हा त्यांना अशी फिनिशिंग द्या. आता इथं आपण बटन लावून घेतलेले आहेत कलर कॉम्बिनेशनमध्ये. तर हे बघा, आता अशा पद्धतीने आपण याला मस्त असं फिनिशिंगमध्ये डिझाईन तयार करून घेतलेले आहे. ब्लाऊजचे जो कापड होता ना साडीच्या, त्याच कापडचे मी याला कॉम्बिनेशनमध्ये बटन बनवले. झटकेपट एकदम छान असा डिझाईनचा गळा दाखवते. आणि यामध्ये आपण नेट सेट करणार आहेत, म्हणजे नेट लावत आपण बोटनेकमध्ये कशा प्रकारे डिझाईन करू शकतो हेच आपण इथं बघणार आहेत. तर बघा, बोटनेकचा जो आहे ना तो आपण गळा बनवते, तर एकदम बोटनेकचेच मी याला शोल्डर आणि मुंडा घेतलेला आहे. आणि गळा रुंदी देखील आपण बोटनेकमध्ये घेत एकदम स्क्वेअरमध्ये याला कट केलेला आहे. हा वरचा बोटनेक आपण बाजूला केला आणि हा जो काही चौकोन आपण कट केलेला आहे हा जसा आहे तसा मी याला तयार करून घेतलेला आहे. नेटचं कापड मी इथं घेतलेलं आहे आणि मग तिथं आपण आपला हा तयार केलेला स्क्वेअर असा सेट करणार. व्यवस्थित असा आपल्याला स्क्वेअर जो आहे ना तो असं पिनांच्या मदतीने सेट करायचा आहे आणि मग नंतर टिप टाकायला घ्यायचा आहे. पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला बोटनेकचा जो आहे ना तो शेप कट करायचा आहे. त्यासाठी आपण ह्या ठशाचा वापर इथं केलेला आहे. तर आपली ही झाली 4 नंबरची ब्लाउज डिझाईन एकदम ओके. ह्या सर्वचे डिझाईनचे डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. पण साडीतला कापड 10 इंच असा घेतलेला आहे. कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण ही डिझाईन बनवतोय. तर तुमच्याकडे साडीचा कापड नसेल तर तुम्ही या ठिकाणी जो काठ असतो ना, काठा पदराच्या साडीवर खास करून तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. पैठणी साड्या असतात ना आपल्या, साडीतला कापड असेल तर अशा प्रकारे बनवा. आणि जर कापड नसेल तर तुम्ही काठावर हा जो पॅच आहे तो बनवू शकता. ज्याला आपण आतून पॅच लावून घेतात किंवा पॅच पलटवून घेतात, बरेच असे वेगवेगळे प्रकार असतात ब्लाउज डिझाईनचे. जे तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही जर का व्हिडिओ बघणार माझे तर तुम्हाला सर्व प्रकार असे माहीत होणार आहेत. ठीक आहे, तर आपण आता हा जो काही आकार दिला तो असा मस्त कट करून घेणार आहेत. आतील जो आहे ना तो आता हा पॅच देखील आपण कट करणार आणि त्याला मी डायरेक्टली कापडवरच मार्जिन वाढवणार आहे. भरपूर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वेगवेगळे प्रकार असे शेअर केलेले आहेत पॅचवर्कचे. आता इथं आपल्याला 1 इंच मार्जिन खाली वाढवून घ्यायचे आहे, जसं की मी इथं मार्क करून घेतलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता जो साडीतून कापड काढलेला आहे आपण, तर तो त्यावर आपलं पॅच बसत नाही म्हणून आपण त्याला जॉईंट देत तो जो पॅच आहे ना आपला पान आकाराचा तो त्यावर चिपकवून घेतलेला आहे. त्यानंतर आपला हा आतील पॅच जो आहे तो आपण यावरती असा चिपकवून घेणार आहे. काठावरती काठाचे दोन्ही काठ मॅच करत याला आतून बाहेरून 1/2 इंच कापड राहू देत आपण त्याला असं फोल्ड केलेलं आहे. तेव्हाच तुम्हाला फिनिशिंगमध्ये डिझाईन जमणार आहे. ठीक आहे, आता आपला हा जो बॅक पार्ट आहे यावर आपण कुठलेच गळ्याची मार्किंग केलेली नाहीये, म्हणून आपण त्याला जसं आहे तसं शिवून घेतला, फक्त खालून फोल्ड केलेला आहे. आता हा तयार झालेला जो ठसा आहे त्याला आपण सेंटरला कट लावत उलट बाजूने ठेवलेला आहे. उलट बाजूने टिप टाकल्यानंतर आपण कट लावत त्याला शिद्या बाजूवर पलटवून घेणार आहे. तर हा झाला आपला एक वेगळा प्रकार शिद्या बाजूवर पलटवण्याचा. तुम्ही फक्त असा देखील पॅटर्नचा गळा बनवू शकता. आणि त्यानंतर आता आपण याला पॅटर्न म्हणजेच पॅच काढलेला आहे, तर तो पॅच आपण इथं सेट करणार आहेत. तर म्हणजे एकूण तुम्हाला आता हा जो 5 नंबरचा गळा आहे ना, ही डिझाईन, तर यामध्ये तुम्हाला 2 प्रकार बघायला मिळाले की तुम्ही सिंपल असा देखील गळा बनवू शकता, एकदम मस्त डीपमध्ये पान आकाराचा, ज्याला आपण कलर कॉम्बिनेशनमध्ये पॅच लावलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आतमध्ये आपण हा एक शेप टाकतोय, जी पाकळी आपण काढलेली होती ती. इथं अजून पॉइंट जास्त नको दिसायला त्यासाठी मी मस्त छोटे छोटे ट्रायंगल बनवते, लावून घेते. दोघांचे सेंटर महत्त्वाचं आहे, सेंटर काढायचं. अशा वेळेस जेव्हा आपण असे डिझाईनचे गळे बनवतो ना पॅचवर्कचे, तेव्हा आपल्याला सेंटर काढणं खूप गरजेचं आहे. सेंटरला सेंटर मॅच करत मी आजूबाजूला पिना लावते. वरती गळा बघायचा किती पसरतोय आपला आणि व्यवस्थित त्याला म्हणजे तो परफेक्ट शेपमध्ये आहे का नाही हे चेक करत मग पिनांनी सेट करायचं आणि मोजून चेक करायचं की दोन्ही बाजूचा जो आकार आहे तो आपला सेम आलेला आहे का, जसं की मी तुम्हाला इथं दाखवणारच आहे.
ठीक आहे, अशा पद्धतीने. तर फायनली आपली ही डिझाईन देखील एकदम मस्त अशी पूर्ण कंप्लीट झाली आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला बरोबर 9 प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईन सोबत. धन्यवाद.